कारण की आपला हायवेच तितका प्रसिद्ध आहे, त्यामुळे सावकाश जा, आपली काळजी घ्या. घरचे वाट पाहत आहेत. कोणी गाव मात्र आकेच्या अंतरावर आहे, जास्त काही लांब नाही. श्री सिद्धी मंडप धोंडावडोली आणि आतिश भोईर यांच्या वतीने आयोजन नियोजनाला आणि गावदेवी धोंडावडोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. पंच फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाज चला, धावत चला. चला फलंदाज कृपया धावत चला. रत्नराज आपला वॉर्मअप होईल. चला धावत. रत्नराज थोडंसं धावायचंय. टाळ्यांच्या गजरामध्ये रत्नराज आणि फलंदाज अनिश ही जोडी मार्गस्थ झालेली आहे. एक उजव्या हाताचा बॅटर आणि एक डावखुऱ्या हाताचा बॅटर. जर आई एकविरा स्पोर्ट्स खोणी संघ जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर मात्र एक पारितोषिक आहे. फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज याच्यावरती एका खेळाडूचं नाव लिहिलं जाणार आहे. पण त्याची प्रतीक्षा मात्र सर्वांना उद्या असेल. पण विजेता होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. पहिलं षटक राहुल दळवी याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. आपण पाहतोय गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू मार्गस्थ केला जातोय. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर. एक धाव, एका धावेची बढत, डावाची सुरुवात. आणि आपण पाहतोय एक हा आकडा इथून मात्र अंकित केला जाईल एकविरा स्पोर्ट खोणी आणि त्याचप्रमाणे रत्नराज याच्या खात्यामध्ये. एक या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. आत्ता मात्र दिशा बदललेली आहे गोलंदाज राहुल दळवी याने आणि त्या दृष्टिकोन गोलंदाज राहुल आणि यावेळेस मात्र रत्नराज भोईरेच्या बॅटमध्ये क्लास शॉट निघून चाललाय चेंडू सीमा पार. 4 धावन करता चौकार. बढतीनं 6 या अंकावरती आपण पाहतोय. जरी संध्याकाळचं सत्र जरी झालं तरी सुद्धा रत्नराज याला चांगली फलंदाजी करावी लागेल. अनिश याला चांगली साथ द्यावी लागेल. कारण की येणाऱ्या धावा आणि येणारी वेळ ही मात्र आपल्या बाजूने ओढायची असेल तर तितकीच महत्त्वाची खेळी असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र क्लास शॉट, चेंडू चाललाय निघून गेलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 2 धावांकरता 2 धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आहे फलकावरती 8 या अंकावरती आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. आणि दर्जेदार रीतीने जर आपण पाहिलं तर धावा जोडणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहिलंय. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर. घडलंय काय, चित्त्याची चपळाई. एकंदर धावा इथून मात्र जोडल्या जात आहेत ती 1 आणि एका धावेच्या बढतीनं 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय.
मांजरेकर सर, प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नांती परमेश्वर आपण पाहतोय. आजचा दिवस गाजवलाय रत्नराज या फलंदाजाने आणि एका साईडला किल्ला लढवताना आपण त्याला पाहतोय, त्याला साथ सुद्धा चांगले लाभलेले. गोलंदाज राहुल दळवी तयार, बॉलिंग मार्क वरती. अखेरचा अंतिम चेंडू, भन्नाट वेग, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, भाग मिल्का भाग, पण चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं गेलंय. किती धावा वाचवल्यात तर धावा वाचवल्यात त्या 2, आणि या 2 धावांच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या अंकावरती. 1 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती 3 षटकाचा सामना आहे. मी तर म्हणेन चांगली धावसंख्या जमा केली टीम आई एकविरा खोनी संघाने. 6 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा जमा करण्यात यश आलेले, कुठलाही गडी बाद झालेला नाही. चला बी रेडी बी फास्ट प्लीज. कृपया घाई करा, कारण की येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, याची आपण नोंद घ्या. कारण की जर आपण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू करता 10 मिनिटांचा अवधी तितकासा पुरेसा आहे. तुमच्या आमच्याकरता जी वेळ आहे ती खूप मात्र महत्त्वाची आहे. आजचा दिवस आपण पाहतोय नाताळचा दिवस, ख्रिस्ती नवीन वर्षाला इथून मात्र सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर बाजूचा जो आपल्याला असलेला जिल्हा, जो पालघर जिल्हा आपण पाहतोय, वसई विरार क्षेत्रामध्ये एका आनंदाने उत्साहाने साजरा होणारा सण आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूची फेकी, 1च धाव मिळेल, अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावर. 12 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाज सौरभ भोईर गोलंदाज आपण पाहतोय आणि अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाही. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते आहे एकविरा स्पोर्ट खुनी संघाची. धावसंख्या आहे 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल, नाव आहे सौरभ भोईर. अजूनही या षटकातील 5 चेंडू हाताळायचे आहेत. यावेळेस मात्र घडलंय काय, उंची जास्त पाहायला मिळाली आणि अचूक टप्पासुद्धा पाहायला मिळाला, पण उंची जास्त होती. यष्ट्यांना सोडून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र अंकित केली जाते, जोडली जाते. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, निघून जाईल चेंडू सीमा पार. दर्जेदार देखना षटकार. षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 19 या अंकावरती. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडू चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एका धावे करता आणि रत्नराज सांगतोय थांबणं गरजेचं आहे, कारण की विकेट वाचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. खेळपट्टीवरती धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एकंदर 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमधून सुरू आहे. अनिश चांगली साथ देतोय रत्नराज याला, कारण की आजच्या दिवसामध्ये चांगलीच बहरात असलेली फलंदाजी आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू मात्र निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1च धाव, अधिक 1 मात्र काही नाही. आणि षटक क्रमांक 2च्या समाप्ती नंतर अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे समाप्त होण्याकरता. धावा आपण पाहतोय फलकावरती 24 धावा, 21 धावा आपण पाहतोय. एकंदर जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण धावा या चांगल्या रीतीने जोडल्या गेलेल्या आहेत. 21 धावा फलकावरती, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर 22, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर एकेरी धाव, त्याच्यानंतर एकेरी धाव, असं एकूण कॉम्बिनेशन आपण पाहतोय. तुमचा 12वा प्रतिनिधी सुद्धा आहे. आणि काय घडलंय तर इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेने इथून मात्र धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या अंकावरती.
22 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. वेग तर चांगला आहे पण इथून मात्र सन्मान केलाय. सुरेख कव्हर ड्राईव्ह, देखणा कव्हर ड्राईव्ह. धावा मिळत आहेत त्या दोन धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. एकूण एकंदर धावा आहेत फलकावरती 24. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी धोंडावडोली संघ चांगले प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांती परमेश्वर. तर बघूया प्रयत्न करता करता यशाची वाटचाल कशा रीतीने करतील पुढच्या इनिंगमध्ये. पण तत्पूर्वी अजूनही 6 चेंडू हाताळायचे आहेत आणि या 6 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा जर आल्या तर मात्र कोणी संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो. कारण की 35+ जर आकडा राहिला तर मात्र संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये विपक्षी संघाला धावा जोडणं हे तितकंसं थोडंसं कठीणसुद्धा होऊ शकतं पण अशक्य नाही आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय. विराज याला आणलं गेलंय तिसरं षटक हाताळण्याकरता. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेट. भन्नाट वेग, उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज बाद. अनिश बॅक टू द डगआउट. फलकावरती 24 या अंकावरती धावफलक स्थिरावलाय. उर्वरित 5 चेंडू आहे. नवीन फलंदाज आलाय केतन फलंदाजी करण्याकरता. एक फलंदाज बाद जरूर झालाय पण येणारे 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूमध्ये किमान जास्तीत जास्त धावा जोडणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. तो संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा स्पोर्ट्स खोणी संघ. या स्पर्धेकरता भरपूर अशा मान्यवरांनी महानुभावांनी महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलंय. फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. धडपड आपण पाहतोय पण अगदी एकच धाव जोडली जाईल. अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती. एकूण एकंदर 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. रत्नराज अजूनही खेळपट्टीवरती स्थित आहे, स्तब्ध आहे आणि तोपर्यंत धोक्याची घंटा निश्चितप्रमाणे असेल गावदेवी धुंडावडोली संघाकरता. कारण की धावा जोडणं आणि जमवणं या गोष्टी आता मात्र महत्त्वाच्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये इथून मात्र ज्युसी फुल टॉस आणि स्टॉक स्वीप केलं. निघून जाईल चेंडू सीमापार षटकाराकरिता 6 धावांकरिता. देखणा सुंदर पिकअप शॉट आपण पाहतोय आणि धावांसाठी बरसणं, धावा जमा करणं हे खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका जरूर चांगला आहे. एक धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पण नाही. एक गाडी एका रुळावरतीच राहिली. दुसरी गाडी रुळावरून पुढे येण्याचा प्रयत्न केला पण माहिती आहे जर आपण बाद झालो तर चेंडू मात्र खूप कमी शिल्लक राहिलेत आणि तिथून मात्र धावा येणं हे अशक्य प्राय आहे. कारण की गोलंदाज विराज चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार जरूर आलाय पण बॅकअप सुद्धा त्याच तिखट माऱ्याने करतोय, त्या प्रभावी माऱ्याने करतोय. एक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बैठक शॉट, ज्युसी फुलटॉस चेंडू. पुढचा चेंडू. इथून मात्र फटका चांगल्या रीतीने सजवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय निघून गेलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 33 धावा फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत पण या इनिंगमधील अंतिम चेंडू मात्र काय सांगून जाईल हे पाहणं खूप महत्त्वाचं राहील. यावेळेस मात्र वाईट चेंडू.
टाळ्यांचा आवाज करतायत कोणीगावचे प्रेक्षक. गावाचा सामना आहे आणि प्रत्येक चेंडू गणिक रत्नराज बॅटचं चुंबन घेतोय. आतापर्यंत चांगली साथ त्याला दिलेली आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत, झेल होईल का? पण मात्र नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये एकंदर हे 2 फलंदाज यशस्वी झालेले आहेत आणि याच एकूण धावांनी धावफलक जाऊन पोहोचलंय 36 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 37 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि 37 या लक्ष्याचा पाठलाग कसा होईल, गावदेवी धोंडावडोली संघ करेल की नाही, त्याच गावचा आवाज आपण ऐकूया रवींद्र मांजरेकर सरांचा. पण तत्पूर्वी संधी देऊया रियांशचे काका एकविरा साऊंड्सचे प्रोप्रायटर. आपण पाहू शकता या चमचमत्या ट्रॉफ्या आमच्या कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना खूप सुंदर अशा ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. देखण्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठला संघ असेल याच्यातून एक संघ नक्कीच एका ट्रॉफीवर नाव करणार आहे. कुठला संघ असेल, टीम धोंडावडवली की टीम खोनी, एक संघ या एका ट्रॉफीवर नाव करणार आहे. आणि कुठल्या ट्रॉफीवर नाव करेल ते उद्याचा दिवस सांगून जाईल. खूप सुंदर आयोजन नियोजन आई एकविरा ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ खोनी यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. आणि आयोजकांचे मनापासून धन्यवाद की आम्हा समालोचकांना या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी सुद्धा दिलेली आहे. आणि विशेषतः करून मांजरेकर सर सांगायला आनंद वाटेल की जशी खोणी गावच्या सेवेमध्ये यापूर्वी शिक्षक म्हटलं की समाजाचा आरसा म्हणून ओळखलं जातं. आमच्या मातोश्री ज्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षिका आहेत आणि कोणी गावमध्ये त्यांनी तब्बल 4 वर्ष सेवा केलेली आहे. आणि कोणीकरांनी जे तुम्हा आम्हाला प्रेम दिलंय ते मात्र खूप महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. तर धावा झाल्या आहेत त्या 36-37 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही सलामीचे बॅटर आले. एका बाजूला असेल सौरभ भोईर तर एका बाजूला विराज दळवी. गोलंदाजी मार्कवर पाहूया गोलंदाज कोण येतोय. मला वाटतंय दीपक. सलामीचा पॉवर प्लेचा बादशाह गणला जातो दीपक आणि पहिले षटक हाताळण्यासाठी आलेले दीपक. चला घाई करा मित्रांनो. दोन सलामीचे बॅटर, एका बाजूला डावखुरी हाताचा विराज दलवी तर एका बाजूला सौरभ भोईर. गोलंदाज दीपक. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. टीम गावदेवी स्पोर्ट धोंडावडवली संघाला. पुन्हा एकदा धोंडावडवली संघाला शुभेच्छा येतात आतिश भोईर अँड कंपनी आणि श्री गणेश मंडप डेकोरेटरचे मालक दिनेश मांजरेकर यांच्याकडून शुभेच्छा येतात धोंडावडवली संघाला, या आयोजनाला, नियोजनाला आणि आम्ही खोनीकर यांना. चला घाई करा मित्रांनो. दीपक राईट अँड ओव्हर द विकेटचा मारा. 18 चेंडू 37 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे. प्रयत्न चाललाय क्षेत्ररक्षकाचे, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण, 2 धावाने अकाउंट ओपन केलंय विराज यांनी. धावसंख्या झालेले 2. आता मात्र संघासाठी काय पण असे आमचे परेश पाटील. दीपक उलटा चेंडू होता. पंचांचा इशारा आहे तो बिमर की बिमारी. नो बॉल. 1+1 धावा मिळतील 2. बिमरच्या रूपाने आलेला आणि तिसऱ्या पंचांचा मागणी केलेले गोलंदाजाने. यस, पाहूया तिसरे पंच.
लगेच कोणी संघ दोंडा वाढवली. साठी आलाय साईनाथ भोईर. साईनाथ भोईर एक पीस हिटर मानला जातो साईनाथ भोईर, कारण साईनाथ भोईर यांनी बरेचसे वर्ष लेदर चेंडूचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी तो काय करेल. अनुभवी फलंदाज आहे साईनाथ. बढती देण्यात आलेलं आहे साईनाथ याला आणि त्याचा तो पुरेपूर फायदा घेईल का. धावसंख्या झालेले 1-9. पहिले षटक चालू. दीपक हवे चेंडू आहे, उंची जास्त आहे, परेश येतोय परंतु थोडा बाजू सरतोय. झेल पकडायचा आहे, जर झेल सुटला तर. आणि हॅट्रिक वर आहे गोलंदाज दीपक. बाद होते. साईनाथ जसा आला ना तसाच परत गेला. 0वर बाद झाला साईनाथ. अपेक्षा होती संघाला. ठोक डीजे. पुणे संघाचा दुसरा गोलंदाज 1111 रुपयाचा मानकरी होईल का. रेखांनी याने 1111 रुपये पटकावलेले आहेत. सकाळी विकेट हॅट्रिक घेतलेले, ती संधी आलेली दीपक याला. योगेश दलवी आलाय. चांगला फटका पाहायला मिळतो परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव योगेशाच्या बॅटमधून आलेले. एका धावने धावसंख्या दुहेरी प्रवेश केले 10. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 27. चला जास्ती वेळ घेऊ नका, एकत्र येऊच नका आता खोणीकर. षटक हे खूप महत्वाचे. तिसरं षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल पाहणे गरजेचं आहे. RT यूट्यूब चॅनलवर आपण या सामन्याचा आनंद लुटतायत. आमचे सर्व रुपेशजी ठाकरे यांचा हा चॅनल आहे. RT मूवीज क्लिक करा आणि या सामन्याचा आनंद लुटा. आणि योगेश दलवी यांच्यासाठी खास आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष आहे संतोषजी गुरव साहेबांकडून लगातार 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अध्यक्ष सुद्धा खुश झालेले आहेत योगेशाच्या फलंदाजीवर. संतोषजी गुरव साहेब या सामन्याचा आनंद लुटतायत. आपले मनापासून आभार. चला घाई करा मित्रांनो, घाई करा. सूर्यदेवाने आपल्यापासून लवकर रजा घेतलेले, कारण आपण सिटी क्रिकेटमध्ये खेळता आणि इथे मोठ्या बिल्डिंग्स आहेत, त्याच्यामुळे इथे अंधाराचा सावट लवकर पसरतोय. क्षेत्ररक्षण सजवायचं टीम कोणी. परेशाची धावपल आणि नुसती धावपल. ठरवतात परेशाला ठेवायचा तरी कुठे, कारण एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे तो. कारण गोलंदाज आहे नागेश. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचे खाले, परंतु झेल कोणाचा सरला आहे योगेश दलवीचा. त्याच्यासाठी पारितोषिक लगावले संतोषजी गुरव साहेबांकडनं. 3 षटकार 2000 रुपये पारितोषिक. आणि तसे विजय पाटील आणि हेमंत बागल एवन जोडी यांच्याकडून लगातार 3 षटकार 1111 रुपये. म्हणजे बँक बॅलन्स वाढणार आहे. सामना सुद्धा विजयाच्या दिशेने जाणार आहे. हे कार्य करावं लागेल. सोडून दिला चेंडू का. गणेश पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू उजव्या स्टेच्या बाहेर आहे आणि वाईट चेंडू हाताळला आहे. अतिरिक्त एक धावाने वाढ झाली. धावसंख्या झाली 12. पूर्ण अंबाडी कवाड असोसिएशनचे लक्ष लागले या सामन्यावर. जिंकेल कोण, धोंडा वाढवली की खोनी. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टांच्या मागे. शॉट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आणि राज याच्याकडे चेंडू आलेला. राज याने सकाळच्या क्षेत्रामध्ये एक झेल पकडला होता,
परंतु आता दुसरा चेंडू त्याच्याकडे आलेला आहे. एक झेल सोडला परंतु एक पकडला होता. काही काही खेळाडू असे असतात ना, माझ्याकडे चेंडू नाही येईल तर बरं आहे, परंतु राज त्यातला नाही. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला योगेश दलवे आणि एक धाव तर मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावची तिरोपाणी वाहन होतो. सौरभ आउट. Sandy. 3 बाद 14. नवीन बॅटर कोण येतो? पटकन पाठवा लगेच. रोहित भोईर आलेले. आता चेंडू शिल्लक किती येतं? चेंडू शिल्लक आहेत 10. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता किती? 23. नवीन फलंदाज आलाय रोहित भोईर. सामना करेल योगेश दळवी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नागेश. उंची जास्ती आहे, लांबी पाहावी लागेल. मी म्हटलं ना, ज्यावेळेस संघाला धोका तेव्हा बिनधास्त ठोका आणि तो ठोका योगेश दळवी याच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. षटकाराने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेले 20. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, अजूनही सामना संपलेला नाही. आता दुधा मनस्थितीमध्ये आता दोन्ही संघ सापडले आहेत. कुठला संघ जिंकेल? टीम धोंडावडवली की खोनी नागेश. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव तर मिळते. एका धावावर समाधान मानावं लागतंय. एका धावाने धावसंख्या वाढलेले 21. रोहित आलेले. रोहित भोईर पाहूया. अपेक्षा आहे संघाला, अपेक्षा आहे धोंडावडवली गावाला. त्या अपेक्षा पूर्ण करेल का? परंतु एक नामवंत गोलंदाज आहे नागेश. सहजासहजी तो मोठे फटके देणारच नाही. धावचित करण्याची नामी संधी आले, परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेले रोहित. एक धाव मात्र पूर्ण झालेले. एका धावाने धावसंख्या झालेले 22. तिसऱ्या पंचांची मागणी केली. पंचांचा निर्णय आहे का? तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेले. पंच या स्क्वेअर लेगचे पंच येत आहेत. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये त्यांना सुद्धा कवायत करावी लागते, कारण तिसरे पंच आम्ही त्यांना थोडेसे लवकर सुट्टी दिली. काही कारणास्तव त्यांना आपण पाहूया. आणि पंचांचा निर्णय, फलंदाज नॉट आउट. नॉट आउट. एक मिनिट. कुशल सिच्युएशन असल्यामुळे थोडासा वेळ जातोय.
तर फेर डिलिव्हरी, परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेले. धावसंख्या किती झाला? धावसंख्या 22. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले गोलंदाजी मार्कावर मला तरी वाटतं रत्नराज. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणाल रोहन सर? 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अगदीच बरोबर. काटोकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दर्जेदार क्रिकेट काय असतं याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की धोंडावडोली संघाने जर पहिला सामना आपण पाहिला तर त्यांना निसटता विजय जरूर मिळाला, पण आज मात्र आणि आता मात्र शर्थीचे प्रयत्न त्यांना करायचे आहेत. अगदी बरोबर. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे, परंतु जोपर्यंत योगेश दलवी मैदानावर आहेत ना तोपर्यंत धोंडावडोलीकरांच्या आशा मावळलेल्या नाहीत. थोडा वेळ हवे चेंडू, हे क्षेत्ररक्षक आहे परेश, चुकी होणार नाही आणि बाद होते फलंदाज. रोहित भोईर बॅक टू डगआउट. नवीन आलेले फलंदाज दुर्गेश दळवी. दुर्गेश दळवी पाहूया. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे, परंतु सिच्युएशन सांगून जाते की आता मोठे फटके मारणे कठीण होईल. तर वातावरणामध्ये निर्मिती झालेले, दमट वातावरण झालेले, त्यामुळे टायमिंग जर आला तर नक्कीच षटकार जाईल. गोलंदाजाला एक संधी. गोलंदाज रत्नराज. 5 चेंडू 15 धावा. हवे चेंडू, हवे चेंडू, हे क्षेत्ररक्षक राज पुढे धावतोय, उंच उडी मारतोय, परंतु चेंडू पकडतो दुसरा क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. अगदीच मांजरेकर सर, चेंडू गणिक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि 4-14 चं समीकरण येऊन पोहोचलंय धोंडावडोली संघाकरता. योगेश दळवी याला जे जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा तो फायदा कशा रीतीने उचलेल हे पाहणं महत्वाचं आहे. बघूया, कारण एक जीवनदान योगेश याला आलेलं आहे. जेव्हा जेव्हा फलंदाजाला तुम्ही जीवनदान देता तेव्हा तो नक्कीच आक्रमक होतोय. प्रयत्न चालले आहेत, परंतु उंची उंची स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. सांगतो थांब, रत्नराज दाखवून देतो मै हूं ना. आणि सकाळच्या सत्रापासून जर आपण पहिला चर्चा केली तर खऱ्या अर्थाने एक गोष्ट पाहायला मिळाली होती, ती म्हणजे काय तर रत्नराज हा जितकाच स्टायलिश आहे पण खेळाकडे सुद्धा त्याचं तितकंच तीक्ष्ण लक्ष आहे. अगदी बरोबर. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी केलेली नव्हती, परंतु नंतर त्याला सुद्धा समजलं का पहिल्या सामन्यामध्ये आपण 25 धावा केल्या आहेत, दुसऱ्या सामन्यामध्ये 58 धावा केल्या आहेत, त्याच्यामुळे 3 चेंडू 14 धावांची गरज. सिरीजवर जायचं तर आपल्याला गोलंदाजी सुद्धा करावी लागेल, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले रत्नराज या गोलंदाज दादांनी. रत्नराज भोईर. समोर फलंदाज कोण आहे? प्रणय दळवी. प्रणय याला उशिराने पाठवलंय. 23 धावांवरती अर्धा संघ गारज झालाय आणि निश्चित प्रमाणे इथून मात्र जर चूक घडली तर पथ्यावर पडणारी गोष्ट असेल. यावेळेस मात्र काय घडलंय? चेंडू हवेत आहे, झेल होईल का? प्रयत्न करतायत 3 क्षेत्ररक्षक, पण चेंडू फेकी करेल 1 क्षेत्ररक्षक. धावा मिळत आहेत ते 2 आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय 2-12. सर, ज्या वेळेस धर्मराजा चषक होता त्याच वेळेस हा संघ खेळताना बघितला तो उमेश दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली. समोर संघ होता खारबाव, परंतु धावांची आवश्यकता 5 षटकामध्ये 25, परंतु समोरचा संघ 25 धावा करताना त्यांचे 8 गडी सुद्धा बाद केले होते या संघाने. हे सुद्धा विसरून चालणार, परंतु आता फलंदाजी करतो धोंडावडोली संघ. गोलंदाज तयार रत्नराज. 2 चेंडू 12 धावांची गरज. काय घडलंय? चेंडू हवेत, विकेटचं बदल.
आणि इथून मात्र सेलिब्रेशन करतोय रत्नराज. एक चेंडू 12 धावांची गरज. वॉड मॅच. जाओ. आले सुशांत दळवी. एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामध्ये बरेचसे असे संघ बघितले आपण, एका चेंडूवर 12 धावा आल्या होत्या आणि त्याच पद्धतीचा आजचा जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत कोणत्याच खेळाडूंनी आपली जागा सोडायची नाहीये. अगदी बरोबर. 12व्या खेळाडूंनी सुद्धा नाही. कोई भी अंदर नहीं जाएगा. आणि सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होतोय आई एकविरा स्पोर्ट खोडी. वेल डन. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.